मी सगळ्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. 4 दिवस झालेत आज. 3-4 दिवसापासून आहे ना माझे व्हिडिओ येत नव्हते बरं का. कारण घरामध्ये ना तमाशाच तसा झाला होता. जानूच्या पप्पाचं माझं भांडण झालं 5 दिवसापूर्वी आणि त्यांना मी राग म्हणलं जा दुसरी करून आणा म्हणलं बरं का, मला नाही राहायचं म्हणलं इथं. तर या बाबाचं आधीच कुठंतरी असं असल्याशिवाय या बाबाने असं केलं नसन बरं का. गेलं आणि या अवदासा घरात घुसवली. पाहिलं गेलं तर माझ्या नखभर नाकासारखी सुद्धा नाही आहे. आणि एकाच दिवसामध्ये लगेच लग्न करून आलं वाटतं. कुठल्या मंदिरात जाऊन माळ घातली का काळ घातली ती त्यांनाच माहिती. मी व्हिडिओ काढायचं म्हणत होते तर मला म्हणे मी तोंड बांधल्याशिवाय बसणार नाही म्हणे व्हिडिओ काढायला म्हणली. म्हणलं व्हिडिओ काढल्यानंतर आहे ना तरच तुम्हाला घरात राहून देईन, नाही तर लगेच तुमची दुसरी खोली बघायची म्हणलं. मग थोबाडा बिवाडा बांधून बसली दलिंद्री. माझं संसाराचं वाटोळं करायला आली होती. बरं 2 लेकरं झाल्यावर तिला दुसरा तिसरा कोणी दिसलाच नाही. अगं काडीने संसार उभा केला होता आणि तुम्हाला काय वाटू राहिलं दोघांना. तुम्ही फार संसाराचं असं खेळणं पाळणं केलं. अवदासा काळ्या तोंडाची माझ्या नखभर नाकासारखी सुद्धा नाही आहे. काळी ढूस आहे ती. चेहरा नको म्हणती दाखवायला नको. आणि तो बैल तर गेला खोली बघायला. कशी तरी तिला म्हणलं राहायचं असन तर आहे ना एक व्हिडिओ काढायचा, व्हिडिओतून सगळी खरी हकीकत सांगायची तर माझ्या घरात राहायचं म्हणलं. झापी कुत्री हिला काय वाटलं नसं काय का त्याच्या संसाराचं वाटुळं बिटुळं करावा. 2 लेकरं झालं. पोरगा अजून 3-4 वर्षांनी 4-5 वर्षांनी पोराचं लग्न होईल आणि बाबांनी असली पनवती गळ्यात बांधून घेतली. डुकरावानी इकडं तिकडं नको बघू. व्हिडिओ काढायला राजी नव्हती होत बरं का. आम्ही म्हणलं मी सगळ्याला सांगते म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून. मला तर कोणी सासरचं नातेवाईक नाही आणि माहेरचं नातेवाईक नाही. निदान जेवढे माझे यूट्यूब फॅमिली ना तेवढ्यापर्यंत तरी माझ्या मनातलं दुःख शेअर करते म्हणलं. तू नसन तसं बसायचं तर निदान तोंड बांधून तरी का व्हायना बस म्हणलं. निदान आहे ना माणसाला सांगायला कुठं काही ठिकाण नसलं ना तर एखाद्या ठिकाणी माणसाने मन मोकळं केलं ना तर डोकं हलकं होतं. काय नवऱ्याला पनवती सुचली, काय अवदसा सुचली आणि एकाच दिवसात ही अवदसा ही काळी डुक्कर घरात घुसली. काय नाही बरं का, बोलता नाही येत. एखादा शब्द बोबडं बोलती फक्त. बघून बघितली तर काय नगीन आणला. बोबडा बोलतो परत आहे ना थोडंसं ऐकायला कमी. मी बोललेली येते का ऐकायला? येतं नाही येत? कानात गेलं? काय वाटलं नसन बरं हिला बी. या बाबाला बायको आहे पहिली, 2 लेकरं आहे, कसं म्हणून लग्न करावं असं काय कसं वाटलं असन बरं. भांडणं कोणाच्या घरात होत नाही बरं. सगळ्यांच्या घरात भांडणं होते तर मग नवरे लगेच असे दुसऱ्याच डुकरीने घरात घुसवतेत का? इतकं डोक्याला टेन्शन आलंय ना मला तर असं वाटतंय कुठंतरी जाऊन जीवच देऊन टाकावा. लेकरं पिल्ल्या त्याचा कसा तरी खाईल करून पोरगी एखाद्या अनाथ आश्रममध्ये टाकावा आणि सरळ जीव द्यावा. सरळ आहे ना असं वाटतं जेव्हा लग्न करून आले तेव्हा काहीच सुद्धा नव्हतं. एवढा संसार रंगीवला, एवढं काडीने संसार. एखाद्या चिमणीचं घरटं कसं काडी करून ती घरटं करती तशा पद्धतीने मी संसार रंगीवला. लग्न करून आलते तेव्हा दारात नळ नव्हता, घरात लाईट नव्हती, घरात कुठली शोभीची वस्तू नव्हती, ना घर सुद्धा नव्हतं राहायला. सफर होतं 35 वर्षापूर्वीचं सफर होतं. पाऊस आला तर मरणाचं सफर, गळायचं पडायचं. कसं तरी नशिबाने दुष्काळी खोली आली, त्याच्यात पैसे टाकून कसं तरी घरदार बांधलं. 2 लेकरं झाले आणि मग बाबाला ह्या अशा अवदसा सुचली. ह्या असं आधी एका एकी नाही होत बरं का, एका एकी नाही होतीये. ह्या आधीच काहीतरी यांचे कारनामे दिसते तर फक्त माझ्या संग भांडणं काढून यांना या अशा नाटकं करायचे. याच्यासाठी फक्त भांडणं काढले आणि मग हे नाटक केलं. तो काय बैल काय स्वतःला काय एखादा खंडोबा समजत होता का काय माहिती. या अशी पनवती लगेच आणली म्हाळसा, बानू म्हाळसा आणि तो खंडोबा.
एका बुक्कीतच नाक फोडीन बघ. इकडे इकडे नको बघू, इकडं बघ, इकडं बघ, जानवर तोंडी. तुझं जर असं नवऱ्याला कोणी केलं असतं तर काय धडाचं नाही, न काम नाही येत, ना वानात, ना गुणात, ना कशातच नाही आहे. आणि काय बाबा तिला फापाळला आणि काय भाळला तिला, मला काहीच कळा नाही, काहीच. डोकं माझं नुसतं बंद पडलं, बंद 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 बंद, नको नको वाटू राहिलं मला. हे केस 4 दिवसापासून डोकं सुद्धा विचारलं नाही, भाकर सुद्धा खाऊशी वाटाना नाही, का कशात मन लागाना नाही. मी कुठं कमी पडले काय संसार करायला का काय मलाच समजाना. एक हात असून एक पोरगी एक पोरगं सोन्यासारखा संसार झाला, सगळं जिथल्या तिथं वागते. मग हे असं काय आणलं असन, असं काही अप्सरेत पाहिलं असेल तेच कळाना मला. यांचं लव्ह मॅरेज झाल्यासारखं झालं बाई. आळंदीला गेलते का शेण खायला, शेण खायला गेलते का लग्नाला? पाहिली ना बोबड्या गांडीचे, बोलता तर येत नाही. असं वाटतं असं नरडा दाबून येणार, जीवच घ्यावा इतका इतका संताप येऊ राहिला मला. खरंच ना, एखाद्या नवऱ्याला आहे ना असं एवढं सुखाचा संसार, सोन्यावानी संसार असल्या हे असं टुक्कर कुणी गळ्यात घालून घेतलं असतं. बघू नको की तुझ्या पोरं नाही तर बघू नको, तिकडे झक मार. तुझी इथे व्हिडिओ कर म्हणलं होतं मी तुला, 2 दिवसापासून मागं लागले म्हणलं व्हिडिओ करून ना आपण सगळ्या, मला आहे ना सगळ्याला सांगायचं आहे, फक्त व्हिडिओ काढू तर तू नुसतं बसायचं. नको नको म्हणती फाबाड तोंडी. लग्न करून यायला बरं हिला चांगलं वाटलं, नवरा बरा आवडला, संसार घरदार आयत्या पिठावर रेगा वाढायला बऱ्या आवडल्या. सगळं जिथले तिथं झालं ना, घर झालं, दार झालं, लाईट नळ, एवढं एखाद्या भिकाराच्या वर अवस्था होती संसाराची, थोडी फार का व्हायना बरी झाली. मग आता आयत्या पिठावर नुसते रेगाच वाढायच्या ना. घर संडास, संडास तुम्हाला सांगते संडास सुद्धा नव्हतं राव आम्हाला. आता मी म्हणजे ना 20-25 हजार रुपये लागतील अशा इतक्या पैशाचं संडास बांधून घेतलंय. घरदार काही न म्हणताना 2.5-3 लाखापर्यंत असं घर बांधायला पैसे लागतील. आणि ह्यांच्या गांडीला काय झळ लागली सांगा बरं. अशा शिव्या येऊ राहिल्या ना मला. शिव्या तर लय येतात, लय म्हणजे लय येतात, पण मी कधी दिल्या नाही, देत नाही. इतक्या शिव्या येत्या ना, एखाद्याने माझ्याकडे क्लास जर लावला ना त्याला आहे ना 1 नंबरीने इतक्या शिव्या येतात तर सांगून ठेवते. इथून पुढे तुला आहे ना चूक, फक्त तू तुझ्या झिपरीला धरू धरू तुला शिव्या देते का नाही बघ. तू माझ्या एका हातावर जाऊच नको. तू माझी कॅपॅसिटी आणि माझं डोकं अजून पाहिलेलंच नाही, समजली ना. किती झापी आहे बरं का, लई झापी आहे बोबड्या अवताराची, खरंच ना. तुम्ही सांगा मला कमेंटमधून, हिला घरात ठेवू का यांना दोघांना बाहेर काढून देऊ ते बी सांगा बरं का मला. कारण आहे ना मलाच असं यांच्यामध्ये ना मलाच राहूशी वाटत नाही, नाही राहूशी वाटत आहे मला. मुंडका कापून टाकीन, मुंडका हलवू नको. असं चरकीने ना, असं कोंबडं कसं असं मुंडकं पिरगळते तसं पिरगळून टाकीन. इतका राग येऊ राहिला मला शपथ ना. एवढी सोन्यासारखी बायको असून हे काय काळ डुक्कर आवडलं काय माहिती. ते काय म्हणता ना, दिल आया किसवे काय गदी बिक्या, दिल आया परिपे गदी बिक्या चीज, असं काहीतरी आहे ना, तसा प्रकार घडलेला दिसतोय हा. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की नवरा असं काही करण आणि असं काही माझ्या पुढं चाळे करण. शपथ ना मला नको 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 झालंय. बोबडे बोलती का 2 शब्द? थोबड दाखवते का 1 मिनिट? दाखव ना. घरात कस काय आली मग आमच्या? तोंड दाखव तुझं. घरात राहायचं असेल तर तोंड दाखवायचं, नाही तर तुम्ही दोघांनी सरळ निघायचं इथून. नाही दाखवणार? तुला वाटलं नाही काही लग्न करून येताना डुकरावानी काळा तोंड घेऊन येताना काय नाही वाटलं? मग आता तोंड दाखव. असं नको करू. माझ्या यूट्यूब फॅमिलीला का व्हायना दाखव, एकदा दाखव.
दोन्ही नाही इथंच इथंच थांबा ना 2 मिनिट. इथून पुढचे सगळे व्हिडिओ ना असे प्रँक व्हिडिओ येणार आहेत बरं का. चार दिवसापासून मागं लागले ते प्रँक व्हिडिओ करायचा हाता पाया पडले तो ड्रेस घालायसाठी. ते काढा प्रँक व्हिडिओ काढायचं तर इथून पुढं अशा अचानकच आहे ना. तेव्हा कसं एडीचा आणि आता हा नवऱ्याने दुसरी बायको करून आणली असा हा प्रँक व्हिडिओ होता बरं का आजचा पण. त्याच्यामुळं खरं कोणी मारू नका. आणि दुसरी बायको जर आणली ना नवऱ्याचा आणि बायकोचा संगत जीव घेण्याची ताकद आहे माझ्यात. अयो 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 माझा ड्रेस आहे तो दुसऱ्याचा नाही कुणाचा. नीट काढा. प्रँक व्हिडिओ होता बरं का हा. दुसरं तिसरं कोण नव्हतं जानूचे पप्पा होते. आणि हा व्हिडिओ काढायसाठी 8 दिवसापासून मी त्यांच्यासंग भांडत होते. तेव्हा कुठं ते राजी झाले हा व्हिडिओ काढायला. बरं चला बाय सगळ्यांना. आणि व्हिडिओ कसा वाटला माझी ॲक्टिंग कशी वाटली ते पण नक्की सांगा कमेंटद्वारे बरं का. आणि राखून येऊन देऊ नका बरं का. आपण काय फसवत नाही. जे फसवतं ते शेवट असं काही म्हणजे उल्लेख करीत नाही कुठल्या गोष्टीचा. मी त्या पण व्हिडिओमध्ये ह्या पण व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता खोटा व्हिडिओ आहे म्हणून. त्याच्यामुळे बाय सगळ्यांना.